नमस्कार मित्रांनो. आजच्या या एपिसोडमध्ये आपण पाकिस्तानातील बलुचिस्तानची माहिती घेणार आहोत. बलुचिस्तानमध्ये विद्रोह झालेला आहे. पाकिस्तानचा पहिला तुकडा पडला. आपण जे ठरवलं होतं की पाकिस्तानचे 3-4 तुकडे होतील, त्याच्यातला बलुचिस्तान हा पहिला तुकडा पडलेला आहे. इथं मोठ्या प्रमाणामध्ये विद्रोह झालेला आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सगळ्यात मोठा भूभाग असणारा प्रोव्हिन्स म्हणजे भाग आहे. राज्य आपण म्हणू शकतो त्याला. सगळ्यात मोठा भूभाग असणार, जवळजवळ 46 ते 47% भूभाग हा बलुचिस्तान या एका प्रांताचा तिथं विद्रोह सुरू झालेला आहे. बलोच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानच्या जवळजवळ 50% भूभागावर आपला कब्जा मिळवलेला आहे. तिथं त्या भागामध्ये असणारे पोलीस चौक्या किंवा सैनिकांची जी उपस्थिती होती त्यांना हाकलून तरी दिलेलं आहे. त्यांचे शस्त्रास्त्र काढून घेतले, त्यांचे पोशाख काढून घेतले, अगदी नग्न करून त्यांना तिथून हाकलून दिले आणि ज्यांनी विरोध केला त्यांना मारलं गेलं. म्हणजे एकंदर जवळजवळ बलुचिस्तानच्या 50% भूभागावर बलोच लिबरेशन आर्मी यांनी कब्जा मिळवलेला आहे. बलुचिस्तानची लोकसंख्या साधारणतः 1.5 कोटी एवढी आहे. म्हणजे पाकिस्तानच्या एकंदर 6% एवढी ती आहे. क्षेत्रफळ अगदी सगळ्यात मोठं म्हणजे 3,47,190 किलोमीटर आहे आणि क्वेट्टा हे त्या बलुचिस्तानच्या राजधानीचं शहर आहे. साधारणतः एकूण 35 जिल्हे या बलुचिस्तानामध्ये येतात. आता आपल्याला विद्रोह काय आहे, का झाला याचं कारण समजून घ्यायचं आहे. बलुचिस्तानची जी परंपरा आहे, संस्कृती आहे, ती पाकिस्तानपेक्षा वेगळी आहे. तिथं जी भाषा बोलली जाते ती साधारणतः इराणी भाषेशी साम्य दाखवणारी आहे. बलुचिस्तानचा काही भाग इराणने घेतलेला आहे, काही अफगाणिस्तानने घेतलेला आहे आणि बराचसा भाग पाकिस्तानने घेतला. या 3 भागामध्ये बलुचिस्तान पसरलेलं आहे. तिथं बलुची लोक राहतात. भारतीय उपखंडामध्ये अनेक संस्थानं पूर्वी होती. काही संस्थानं जी होती की ती ब्रिटिश आधी सत्तेखाली नव्हती. म्हणजे ब्रिटिशांचं बरोबर सहकार्य असायचं, पण ब्रिटिशांची सत्ता त्याच्यावर चालत नव्हती. त्याच्यामध्ये हा बलुचिस्तान एक होता. त्याच्यात ते 3 संस्थानं होती, 4 संस्थानं होते. त्याच्यातलं जे कनात म्हणून जे सगळ्यात मोठं संस्थान होतं, तर जेव्हा स्वातंत्र्य द्यायची वेळ आली 1947ला, तर ब्रिटिशांनी त्यांच्यासमोर पर्याय ठेवला किंवा एक तर तुम्ही भारतात विलय व्हा, पाकिस्तानामध्ये विलय व्हा किंवा स्वतंत्र राज्य म्हणून राहा. आपल्याकडे हैदराबाद संस्थाने सुद्धा ठरवलं आम्ही स्वतंत्र राहू, नाही का. मग काही काळाने म्हणले पाकिस्तानात राहू. मग शेवटी वल्लभभाई पटेल यांनी त्यांना सैनिकी कारवाई करून ते आपल्या भारतात विलय करून घेतलं. हा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. तसं बलुचिस्तानला स्वतंत्र राहायची इच्छा होती, ब्रिटिशांनी मान्यता दिली. आपला भारताचा आणि बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान होतं. त्याच्यामुळं पाकिस्तानने विनंती केली भारताला की आम्हाला तुमच्या सामावून घ्या, पण भौगोलिक एकसंधता नसल्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरूंनी नकार दिला. व तुम्हाला कसं काय आम्ही कॉन्टॅक्ट करायचा. तेवढ्या वेळेस एवढी वाहतुकीची साधनं, विमानं अशी काही नसल्यामुळे मग हे अवघड जाईल म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी मान्यता दिली नाही. 1947ला पाकिस्तानने पण मान्यता दिली की तुम्ही बलुचिस्तान स्वतंत्र राज्य म्हणून राहील. पण पाकिस्तान पहिल्यापासून विश्वासघातकीच आहे. त्याने 1948 साली बलुचिस्तानवर आक्रमण करून तो संपूर्ण बलुचिस्तान बळजबरीने पाकिस्तानामध्ये विलय करून घेतला. आता तेव्हापासून म्हणजे 1947 पासून पाकिस्तानाच्या विरोधात बलुचिस्तानमध्ये असंतोष धुमसत आहे. घातकी पद्धतीने बलुचिस्तानचं स्वातंत्र्य हिरावल्यामुळं बलुचिस्तानचे लोक नाराज आहेत. ते वेळोवेळी विद्रोह करतात. त्याच्या आधी अनेक वेळा त्यांनी विद्रोहाचा प्रयत्न केला आणि गरीब लोक आहेत, अशिक्षित जास्त आहेत. आणि मग पाकिस्तानी जे पंजाबी मिलिटरीचे लोक आहेत, फौजदार पोलीस खात्यातले आहेत, ते बलुचिस्तानी लोकांवर खूप अत्याचार करतात. बरेचसे तरुण पोरं जे विद्रोह करतात दिसत त्यांना पाकिस्तानी पोलीस घेऊन जातात, लष्कर घेऊन जातं
आणि परत त्यांचा कधी पत्ता लागत नाही. मग त्यांना मारलं का तुरुंगात ठेवलं का काय केलं काहीही पत्ता लागत नाही. म्हणजे आता जे तिथं जर पाहिलं तर बलुचिस्तानातल्या बऱ्याच बायका त्या लोकांचे फोटो घेऊन बाहेर पडलेल्या आहेत की यांना तुम्ही कुठं ठेवलं आम्हाला सांगा. बलुचिस्तानमध्ये नैसर्गिक संपत्ती खूप आहे. प्रचंड प्रमाणामध्ये जी इतरत्र मिळत नाही ती सगळी खनिज संपत्ती बलुचिस्तानात मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानचा त्याच्या डोळा आणि चीनचा पण डोळा आहे. त्यांना अरबी समुद्राचा किनारा लाभलेला आहे. तिथं ग्वादर नावाचं बंदर चीन पाकिस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्याचं ठरलेलं आहे. चीननी त्याच्यासाठी फार मोठा खर्च केला आहे. थेट चीन पासून तर बलुचिस्तानातल्या ग्वादरपर्यंत त्यांनी रस्ता बांधलेला आहे, महामार्ग, की तिथं पेट्रोल घेऊन डायरेक्ट टँकर मार्फत चीनमध्ये जाईल. कारण त्यांना जर अरबस्थानातून इराण इराकमधून पेट्रोल घेतलं तर श्रीलंकेला वळसा मारून पलीकडे जावं लागतं आणि मग त्यांना ते फार महाग पडतं. मग त्याच्या अरबी समुद्रातून डायरेक्ट घेतलं तर ते लवकर पण पोहोचेल आणि कमी किमतीत पोहोचेल अशी त्यांची इच्छा होती. पण बलुचिस्तान लोकांना ही आयडिया कधी आवडली नाही. त्यांनी वेळोवेळी चीनी लोकांवर पण हल्ले केले. बऱ्याच चीनी सैनिकांना मारलं, पाकिस्तानी लोकांना मारलं, पाकिस्तानी सैन्य म्हणजे जे होते त्यांचासुद्धा त्याने खात्मा पाडलेला आहे. आज आपल्याला हे पाहायचं आहे की पाकिस्तानच्या विरोधात बलुचिस्तानने उठाव केलेला आहे. भारताचं पाकिस्तानबरोबर युद्ध सुरू झालेलं आहे. भारताने आज अनेक ठिकाणी पाकिस्तानचे लष्कराचे जे विमानतळ होते ते उद्ध्वस्त केलेले आहेत. पण भारताने एकही क्षेपणास्त्र बलुचिस्तानवर टाकलेलं नाही. लक्षात घ्या. तिथं चीनांचे तळ आहे बलुचिस्तान, पण बलुचिस्तानला सांभाळून घ्यायचं. ते आपला बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा आहे. तर पहिला तो त्यांनी विद्रोह केलेला आहे. आता काही दिवसामध्ये सिंध आणि खैबर पख्तूनख्वा इथं सुद्धा हे विद्रोह चालू होतील. कारण एकाने केले की दुसऱ्याला धाडस येतं. तसं बलुचिस्तानने पुढाकार घेतला, 50% कब्जा केलेला आहे. अजूनही काही दिवसात ते पूर्ण घेईल. कारण काय झालंय, पाकिस्तानी सैन्य जे तिथं होतं ते सगळं त्यांनी भारताच्या सीमेवर हलवलं. त्याच्यामुळे त्यांना मोकळं रान मिळालेलं आहे आणि त्याचा फायदा त्यांनी घेतलेला आहे. ते पाहून बलुचिस्तानच्या बरोबर खैबर पख्तूनख्वा, सिंध या प्रांतामध्ये सुद्धा उठाव होण्याची शक्यता आहे. मग आपली जी कल्पना होती की पाकिस्तानचे 3-4 तुकडे पडावेत, ते पडायला आपापच सुरुवात होईल. तर हा एक आपल्या दृष्टीने चांगली बातमी आहे की बलुचिस्तानमध्ये विद्रोह झालेला आहे आणि त्यांना ताकद देण्याचं काम भारत नक्की करेल असं मला वाटतं. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते सुद्धा लिहायला हरकत नाही. रामकृष्ण हरी.